नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, मौर्य साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? मौर्य साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पाटलीपुत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 23. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दुसरा बाजीराव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, शीखांचे 9वे गुरु कोणाला औरंगजेबाने कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला? शीखांचे 9वे गुरु कोणाला औरंगजेबाने कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गुरु तेग बहादूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 20 मार्च 1927. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती खालीलपैकी कोणत्या वेदात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ऋग्वेदात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला? मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आचार्य अत्रे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, विज्ञानाच्या क्षेत्रात कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले? विज्ञानाच्या क्षेत्रात खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सी व्ही रमण यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रमुख प्रधान कोण होते? शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रमुख प्रधान खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मोरो त्र्यंबक पिंगळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नव्हते? खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नव्हते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मेहरगड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या? पहिल्या भारतीय महिला डॉक्टर खालीलपैकी कोण होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आनंदीबाई जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गोपाळकृष्ण गोखले यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आगा खान पॅलेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, कोणत्या सातवाहन राजाने शक राजांकडून माळवा प्रांत जिंकून परत मिळवला? कोणत्या सातवाहन राजाने शक राजांकडून माळवा प्रांत जिंकून परत मिळवला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गौतमीपुत्र सातकर्णी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, कुतुब मिनारचे बांधकाम खालीलपैकी कोणी पूर्ण केले? कुतुब मिनारचे बांधकाम खालीलपैकी कोणी पूर्ण केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, इल्तुतमिश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सर या किताबाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, जगप्रसिद्ध चित्रकार कोणाच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती अजरामर ठरल्या? जगप्रसिद्ध चित्रकार कोणाच्या मोनालिसा व द लास्ट सपर ह्या चित्राकृती अजरामर ठरल्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लिओनार्दो द विंची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हल्दीघाटीची प्रसिद्ध लढाई केव्हा झाली? अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हल्दीघाटीची प्रसिद्ध लढाई केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सन 1576.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. सन 1600 नंतर भारतात युरोपियन वसाहती निर्माण झाल्या. भारतात प्रथम प्रवेश करणारे युरोपियन कोण? सन 1600 नंतर भारतात युरोपियन वसाहती निर्माण झाल्या. भारतात प्रथम प्रवेश करणारे युरोपियन कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. पोर्तुगीज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. 1942च्या राष्ट्रव्यापी भारत छोडो आंदोलनाला काय म्हटले जाते? 1942च्या राष्ट्रव्यापी भारत छोडो आंदोलनाला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. ऑगस्ट क्रांती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. लंडनमध्ये कोणी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते? लंडनमध्ये कोणी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. रॅमसे मॅकडोनाल्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कुठे झाला? औद्योगिक क्रांतीला प्रारंभ खालीलपैकी कुठे झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. इंग्लंड या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. असहकार चळवळीच्या काळात पुण्यातील मुळशी येथे शासनाविरुद्ध केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? असहकार चळवळीच्या काळात पुण्यातील मुळशी येथे शासनाविरुद्ध केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. पांडुरंग महादेव बापट यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कुठे झाला? औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कुठे झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. इंग्लंडमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. बापू गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. सी. राजगोपालाचारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. तोरणागड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1858 पासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. लखुजीराव जाधव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. भात व गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? खालीलपैकी कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. रयतवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सातारा या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 1873 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज हे छत्रपती झाले? खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज हे छत्रपती झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 1674 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापना करण्यात आली? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. खरगपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. इंग्लंड या देशामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते? भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. समाचार दर्पण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. लॉर्ड कर्झन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. 1829 साली सत्तेची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते?
1829 साली सत्तेची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. इसवी सनच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? इसवी सनच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. राष्ट्रकूट घराण्याचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 14 ऑक्टोबर 1956. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. हंटर आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. मुंबई हे शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. श्रीरंगपट्टण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापीर म्हणून ओळखले जात असे? मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापीर म्हणून ओळखले जात असे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. औरंगजेब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. सप्टेंबर 1946. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? तानाजी मालुसरे यांनी खालीलपैकी कोणता किल्ला जिंकला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. कोंढाणा किल्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. मंदिर प्रवेश. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.